एखादा माणूस म्हणजे अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून हाडं गोठवणाऱ्या थंडीत आणि ऑक्सिजनची कमतरता असताना सुद्धा माउंट एव्हरेस्टसारखा महाकाय शिखर का बरं चढतो? बरोबर. पण बघा ना, त्याच माणसाला सुट्टीच्या दिवशी पलंगावर पडलेल्या कपड्यांच्या साध्या घड्या घालायला मात्र अजिबात ऊर्जा मिळत नाही. असं का होतं? हो ना, हे खूपच विरोधाभासी वाटतं. अगदी. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण अक्षरशः डोंगर उपसायला तयार असतो आणि दुसऱ्या एखाद्या साध्या कामासाठी आपण जागेवरून हलायलाही कंटाळा करतो. या दोन टोकांच्या वर्तणुकीमागे नक्की कोणतं रहस्य दडलंय? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच गूढ प्रश्नाचा शोध घेणार आहोत. नक्कीच. आणि हा शोध खूप रंजक असणार आहे. हो, कारण आज आपल्याकडे ज्या उपलब्ध अभ्यासपूर्ण नोट्स आणि मानसशास्त्रीय संशोधन आहे, त्याच्या आधारे आपण मानवी प्रेरणा म्हणजेच ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो, या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. बरोबर. भुकेसारख्या अगदी साध्या शारीरिक गरजेपासून ते समाजात एखादं अत्यंत उच्च आणि मानाचं स्थान मिळवण्याच्या महत्वाकांक्षेपर्यंत माणसाला सतत पुढे जाण्यासाठी कोणती अदृश्य शक्ती प्रवृत्त करत असते, हे समजून घेणं हेच आपल्या आजच्या माहितीपूर्ण प्रवासाचं उद्दिष्ट आहे. खरं तर वरवर पाहता प्रेरणेचा हा जो विषय आहे ना, तो खूप सोपा वाटतो. म्हणजे आपल्याला वाटतं की प्रेरणा म्हणजे फक्त उत्साह. अगदी बरोबर. अनेकदा आपल्याला वाटतं की एखादं स्फूर्तिदायक भाषण ऐकलं किंवा एखादा चांगला चित्रपट पाहिला की अंगात जी एक तात्पुरती ऊर्जा संचारते, ती म्हणजे प्रेरणा. पण तसं नसतं, नाही का? अजिबात नाही. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून या उपलब्ध माहितीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा हे स्पष्ट होतं की प्रेरणा ही केवळ एक उथळ किंवा तात्पुरती भावना नाहीये. अच्छा. ती आपल्या मेंदूमधील अत्यंत गुंतागुंतीची न्यूरोबायोलॉजिकल आणि मानसिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया केवळ आपल्याला एखादं काम सुरू करण्यासाठीच भाग पाडत नाही, तर ते काम पूर्ण होईपर्यंत आपल्याला एका विशिष्ट मार्गावर टिकवून ठेवते. थोडक्यात सांगायचं तर मानवी वर्तनाला आकार देणारा हा सर्वात शक्तिशाली घटक आहे. हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण या नोट्समध्ये अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. वुडवर्क आहेत, गेट्स आहेत. पण जर त्या सगळ्याचा अर्क काढला ना, तर मला तिथे 2 शब्दांवर सर्वात जास्त भर दिलेला दिसतो. कोणते 2 शब्द? एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरं म्हणजे दिशा. म्हणजे या सगळ्या तज्ज्ञांना असं सांगायचंय का की प्रेरणा ही केवळ ताकद नसून ती एक अत्यंत नियंत्रित आणि दिशाबद्ध शक्ती आहे? हो, अगदी 100%. आणि त्या 2 शब्दांमधला संबंध समजून घेणं हाच या संपूर्ण विषयाचा पाया आहे. बघा, शरीराला अन्नातून ऊर्जा मिळते हे तर आपल्याला माहिती आहे. हो, ते तर बेसिक आहे. पण ती ऊर्जा कुठे आणि कशी खर्च करायची याचा निर्णय कोण घेतं? तर आपला मेंदू घेत असतो. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपली ऊर्जा ही खूप मौल्यवान असते. म्हणजे ती विनाकारण वाया घालून चालत नाही. अगदी बरोबर. विनाकारण ऊर्जा खर्च करणं हे मानवी अस्तित्वासाठी एकेकाळी खूप धोक्याचं होतं. त्यामुळे मेंदूला एक अशी यंत्रणा हवी होती जी फक्त अत्यंत गरजेच्या वेळीच ही ऊर्जा वापरण्यासाठी शरीराला आदेश देईल. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची अलार्म सिस्टम आहे. हो ना. आणि हीच यंत्रणा म्हणजे प्रेरणा. ती तुम्हाला कृती करण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा पुरवते आणि ती कृती एका योग्य ध्येयाकडे जावी यासाठी तिला दिशा देते. हे समजून घेण्यासाठी मला एका गाडीचं उदाहरण अतिशय चपखल वाटतं. म्हणजे बघा, समजा ऊर्जा म्हणजे गाडीचं अत्यंत शक्तिशाली इंजिन आहे आणि दिशा म्हणजे त्या गाडीचं स्टिअरिंग व्हील. आता आपण विचार करूया की तुम्ही गाडीत भरपूर इंधन भरलंय, इंजिन एकदम पूर्ण ताकदीने सुरू आहे, पण स्टिअरिंग व्हीलवर कोणाचंच नियंत्रण नाहीये. मग तर अपघातच होणार. हो ना. काय होईल? ती गाडी नुसतीच गोल गोल फिरेल, खूप आवाज करेल आणि शेवटी कुठेतरी जाऊन धडकेल. किंवा तिचं इंधन संपेपर्यंत ती निष्फळपणे धावत राहील. अगदी बरोबर. आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातही बऱ्याचदा असंच होतं. खरंच, अनेकदा आपल्याकडे खूप ऊर्जा असते, काहीतरी करण्याची अशी आतून अस्वस्थता असते, पण नक्की काय करायचं हेच माहीत नसतं. म्हणजेच तुमच्याकडे इंजिन आहे, पण स्टिअरिंगवर ताबा नसतो. हो, खऱ्या प्रेरणेचं लक्षणच हेच आहे की ती तुम्हाला नुसतं पळवत नाही, तर योग्य ठिकाणी पोहोचवते. आणि त्या स्टिअरिंग व्हीलला दिशा नक्की कुठून मिळते हा आपल्या या चर्चेचा पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे ती दिशा आतून येते की बाहेरून? अगदी बरोबर. आपण एखाद्या ध्येयाकडे का जातो याचं कारण आपल्या आत दडलेलं असतं की बाह्य जगातातून आपल्यावर लादलेलं असतं. इथूनच प्रेरणेच्या 2 मुख्य प्रवाहांचा उगम होतो. एक म्हणजे आंतरिक प्रेरणा आणि दुसरी बाह्य प्रेरणा.
या 2 शब्दांवरून थोडा अंदाज तर येतोय. बघा, जेव्हा एखादी कृती ही केवळ स्वतःच्या समाधानासाठी, जिज्ञासेपोटी किंवा त्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या निव्वळ आनंदासाठी केली जाते, तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते. म्हणजे तिथे कुणी आपल्याला बळजबरी करत नसतं. हो, तिथे कोणत्याही बक्षिसाची किंवा शिक्षेची अट नसते. म्हणजे जेव्हा एखादा लहान मुलगा तासनतास एखाद्या खेळण्याचं किंवा यंत्राचे भाग सुटे करून ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला ते काम केल्याबद्दल कोणी पैसे देणार नसतं. बरोबर. पण तरीही तो ते अत्यंत एकाग्रतेने करतो, कारण ती त्याची आंतरिक प्रेरणा असते. त्याला त्यात मजा येत असते. हो, ती आंतरिक प्रेरणेची ताकद आहे. पण मग बाह्य प्रेरणा म्हणजे याच्या अगदी विरुद्ध असेल, जिथे आपण एखादं काम करतो कारण त्यातून आपल्याला बाहेरून काहीतरी परतावा हवा असतो. नक्कीच. जसं की परीक्षेत चांगले गुण मिळवणे किंवा ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवणे किंवा अगदी समाजाची स्तुती मिळवणे. हो, म्हणजे लोक काय म्हणतील याच्यासाठी केलेलं काम. हो ना. बाह्य प्रेरणेमध्ये प्रक्रियेपेक्षा फळावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं असतं. एखादी शिक्षा टाळणे किंवा एखादं बक्षीस मिळवणे हेच अंतिम उद्दिष्ट असतं. मेंदूच्या कार्यपद्धतीत सांगायचं तर बाह्य प्रेरणा ही डोपामाइन या रसायनाच्या तात्पुरत्या लाटेशी जोडलेली असते. अच्छा, डोपामाइन. हो. बक्षीस मिळालं की समाधान मिळतं, पण बक्षीस थांबलं की ती कृतीही थांबते. इथे या उपलब्ध माहितीचा विचार करताना मला एक शंका उपस्थित करावीशी वाटते. सांगा ना. आपण नेहमी असं ऐकतो की आंतरिक प्रेरणा हीच श्रेष्ठ आहे आणि बाह्य प्रेरणा ही थोडी दुय्यम किंवा स्वार्थी मानली जाते. पण बाह्य प्रेरणा खरोखरच इतकी नकारात्मक असते का? तुम्हाला असं का वाटतंय? समजा एका विद्यार्थ्याला गणिताचा अजिबात रस नाहीये, पण त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं की जर त्यानं महिनाभर रोज 5 गणितं सोडवली तर त्याला त्याच्या आवडीचं एक पुस्तक बक्षीस म्हणून मिळेल. हे बाह्य बक्षीस झालं. बरोबर. आता तो विद्यार्थी फक्त त्या बक्षिसाच्या लालसेपोटी अभ्यासाला बसतो. पण असं होऊ शकत नाही का की रोज सराव करता करता त्याला गणितातल्या आकड्यांची गंमत वाटू लागेल? हो, अगदी शक्य आहे. आणि पुढे जाऊन बक्षीस नसतानाही तो स्वतःहून गणितात रस घेऊ लागेल? म्हणजे एका बाह्य प्रेरणेनंच त्याच्यात आंतरिक आवड निर्माण केली ना? हा अत्यंत महत्वाचा दृष्टिकोन आहे. आणि खरं तर मानसशास्त्र ही बाह्य प्रेरणेला पूर्णपणे नाकारत नाही. अच्छा, म्हणजे बाह्य प्रेरणा उपयोगी पडते तर? हो. बऱ्याचदा नव्याने एखादी गोष्ट शिकताना किंवा अत्यंत कंटाळवाणं काम करताना बाह्य प्रेरणा ही एका ठिणगीसारखी काम करते, ज्याला आपण स्पार्क म्हणतो. गाडी चालू करण्यासाठी जशी चावी फिरवावी लागते ना, तशीच ही बाह्य प्रेरणा असते. पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा आपण पूर्णपणे बाह्य आमिषांवर अवलंबून राहतो. म्हणजे फक्त बक्षिसासाठीच काम करणं. बरोबर. जर शिक्षकांनी बक्षीस देणं बंद केलं आणि विद्यार्थ्याने गणित सोडवणंही सोडून दिलं, तर याचा अर्थ ती ठिणगी आगीत रूपांतरित झालीच नव्हती. हे खूपच छान समजावलं. त्यामुळे बाह्य प्रेरणा ही सुरुवात करण्यासाठी उत्तम असली तरी ती जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी तिचं रूपांतर आंतरिक प्रेरणेत म्हणजेच त्या कामाच्या खऱ्या आवडीत होणं अत्यंत गरजेचं असतं. हे खूपच स्पष्ट करणारं आहे. आता थोडं पुढे जाऊन ही प्रेरणा शरीरात आणि मेंदूत निर्माण कशी होते याच्या प्रक्रियेकडे वळूया. आपल्याकडील माहितीमध्ये एका प्रेरणा चक्राचा खूप सविस्तर उल्लेख आहे. हो, मोटिवेशन सायकल. हे चक्र मानवी गरजांशी अत्यंत घट्ट जोडलेलं आहे असं त्या नोट्समध्ये म्हटलंय. मानवी वर्तनाचा पाया समजून घेण्यासाठी हे चक्र समजून घेणं अनिवार्यच आहे. या चक्राची सुरुवात होते ती गरजेतून, म्हणजेच नीड. जेव्हा मानवी शरीराला किंवा मनाला एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवते तेव्हा गरज निर्माण होते. या गरजेमुळे व्यक्तीच्या आत एक प्रकारचं ताण किंवा अस्वस्थता निर्माण होते, ज्याला आपण रेस्टलेसनेस म्हणतो. अगदी बरोबर. ही अस्वस्थता इतकी तीव्र असते की ती व्यक्तीला काहीतरी प्रयत्न किंवा कृती करायला भाग पाडते. आणि मग पुढे काय होतं? आणि जेव्हा ती कृती यशस्वी होते तेव्हा ती अस्वस्थता दूर होते आणि माणसाला समतोल साधल्याची किंवा समाधानाची भावना मिळते. हे चक्र जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत फिरत असतं. हे चक्र ऐकताना मला एका अत्यंत साध्या पण प्रभावी उदाहरणाची आठवण येते. सांगू का? हो, नक्कीच. समजा तुमच्या पाठीवर अचानक खूप खाज सुटली. आता ती खाज ही एक गरज आहे जी तुम्हाला सांगतेय की त्वचेवर काहीतरी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बरोबर. आता ती खाज तुम्हाला इतकी भयंकर अस्वस्थ करते की तुमचं दुसरं कशातच लक्ष लागत नाही. जोपर्यंत तुम्ही तिथे हात नेऊन खाजवत नाही, म्हणजेच तुम्ही प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तुम्हाला चैन पडत नाही. हो, अगदी. आणि एकदा का तुम्ही खाजवलं की तुम्हाला जे समाधान मिळतं तो आपला समतोल पुन्हा प्रस्थापित झाल्याचा क्षण असतो.
थोडक्यात सांगायचं तर आपला मेंदू मुद्दाम आपल्यात अस्वस्थता निर्माण करतो, जेणेकरून आपण ती कृती करावी. त्या खाजेच्या उदाहरणावरून या चक्राचा खरा उद्देश खूप छान स्पष्ट होतोय. ही खरंच मेंदूची एक अलार्म सिस्टीम आहे. आणि मानसशास्त्रज्ञांनी या गरजांचे किंवा या अलार्मचे 3 मुख्य आधार मानले आहेत. पहिला आणि सर्वांत मूलभूत आधार म्हणजे शारीरिक प्रेरणा. म्हणजे बायोलॉजिकल गरजा. हो, ह्या आपल्या अगदी जैविक गरजा आहेत. जसं की भूक, तहान, झोप आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणे. या गरजा पूर्ण झाल्याशिवाय मानवी शरीर अस्तित्वातच राहू शकत नाही. म्हणजे जर शरीरात पाण्याची पातळी कमी झाली तर लगेच तहान लागते. अगदी बरोबर. मेंदू लगेच तहाण्याचा अलार्म वाजवतो आणि अस्वस्थता निर्माण करतो. पण माणूस हा केवळ खाऊन पिऊन झोपणारा प्राणी नाहीये. या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर तो काही शांत बसत नाही. मग येतो प्रेरणेचा दुसरा प्रकार, तो म्हणजे व्यक्तिगत प्रेरणा. हो, व्यक्तिगत प्रेरणा ही मानवी अस्तित्वाला एक अर्थ प्राप्त करून देते. ही स्वतःची ओळख आणि ध्येय साध्य करण्याची आंतरिक शक्ती असते. म्हणजे यामध्ये आपली स्वतःची काही मूल्ये जपणे किंवा जीवनात एखादं मोठं ध्येय निश्चित करणे हे येतं का? हो, अगदी. आलेल्या अपयशावर मात करण्याची जिद्द बाळगणे आणि समाजात स्वतःची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याची इच्छा यांचाही यात समावेश होतो. ही प्रेरणा प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. आणि या व्यक्तिगत प्रेरणेच्या अगदी जवळून जाणारा तिसरा आधार म्हणजे सामाजिक प्रेरणा. माणूस हा समाजशील प्राणी आहे ना, त्यामुळे जंगलात एकटं राहून त्याला हे वैयक्तिक समाधान मिळू शकत नाही. या सामाजिक प्रेरणेचे 2 अतिशय रंजक आणि थोडे परस्पर विरोधी वाटणारे उपप्रकार आपल्या माहितीत दिलेले आहेत. कोणते 2 प्रकार? एक आहे सहवासविषयक प्रेरणा, म्हणजे दुसऱ्यांसोबत राहण्याची गरज, आणि दुसरी प्रतिष्ठाविषयक प्रेरणा. मला या मागचं हे जे मानसशास्त्र आहे ना, ते खूपच कुतूहल निर्माण करणारं वाटतं. खरं सांगायचं तर उत्क्रांतीच्या इतिहासात याचं मूळ दडलेलं आहे. सहवासविषयक प्रेरणा म्हणजे इतरांशी जोडले जाण्याची, समूहाचा भाग बनण्याची तीव्र इच्छा. अच्छा. आदिमानवाच्या काळात जो माणूस समूहापासून वेगळा पडला तो साहजिकच जंगली प्राण्यांची शिकार झाला. त्यामुळे समूहात राहणे ही त्यावेळी जगण्याची अट होती. बरोबर. आजही आपल्याला मित्र हवे असतात, कुटुंबाचा आधार हवा असतो, कारण त्यातून आपल्याला एक प्रकारची भावनिक आणि मानसिक सुरक्षितता मिळते. एकटेपणा हा खऱ्या अर्थाने शारीरिक वेदने इतकाच त्रासदायक असतो, कारण तो मेंदूला एका धोक्याचा इशारा देत असतो. हे खूपच डीप आहे. आणि दुसरीकडे ही जी प्रतिष्ठाविषयक प्रेरणा आहे ना, ती माणसाला त्याच समूहात इतरांपेक्षा वेगळं आणि वरचढ ठरण्याची प्रेरणा देते. म्हणजे एका बाजूला माणसाला समूहात मिसळूनही जायचं असतं आणि त्याचवेळी त्याला त्या समूहातून उठूनही दिसायचं असतं. हो ना, अगदी दुहेरी खेळ हा. त्याला इतरांपेक्षा जास्त यश, संपत्ती किंवा कौशल्य दाखवून आपली स्वतःची प्रतिमा उंचावायची असते. समूहात राहून सुरक्षा मिळवणे आणि प्रतिष्ठेतून श्रेष्ठत्व सिद्ध करणे, असा हा मानवी मनाचा खेळ आहे. हाच दुहेरी खेळ समजून घेण्यासाठी मानवी वर्तनाचे काही नियम किंवा सिद्धांत मांडले गेले आहेत. आपल्या माहितीत अशा 5 प्रमुख सिद्धांतांचा उल्लेख आहे. हो, आपण ते एक एक करून पाहूया. यातील पहिला आहे विल्यम मॅकडुगल यांचा प्रवृत्ती सिद्धांत, म्हणजेच इन्स्टिंक्ट थिअरी. त्यांच्या मते मानवाचे सर्व वर्तन हे जन्मजात प्रवृत्तींमुळे घडते. म्हणजे हे आपल्या मेंदूत आधीपासूनच फीड केलेले एखादं सॉफ्टवेअर आहे असं त्यांना म्हणायचंय का? अगदी तसंच. जेव्हा एखादं बाह्य उद्दीपन मिळतं तेव्हा या प्रवृत्ती आपोआप जागृत होतात. उदाहरणार्थ, धोका दिसला की भय निर्माण होणे आणि तिथून पळून जाणे, किंवा मातृत्व या प्रवृत्तीतून स्वतःच्या पाल्याचे संरक्षण करणे. त्यानंतरचा दुसरा सिद्धांत आहे क्लार्क हल यांचा उद्दीपन संवेदन सिद्धांत किंवा ड्राईव्ह रिडक्शन थिअरी. उपलब्ध नोट्सनुसार हा सिद्धांत असं सांगतो की मानवी शरीराला समतोल अत्यंत प्रिय असतो. हो. जेव्हा भूक किंवा तहान लागते तेव्हा शरीराचा तो समतोल बिघडतो आणि एक तणाव किंवा अस्वस्थता निर्माण होते. हा तणाव कमी करण्यासाठीच व्यक्ती अन्न शोधते किंवा पाणी पिते. बरोबर. म्हणजे मानवी कृतीचा मुख्य उद्देश हा केवळ तो निर्माण झालेला ताण कमी करणे हाच असतो. पण इथे मला मगाशी आपण केलेल्या एका चर्चेचा संदर्भ जोडताना एक खूप मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता विरोधाभास? जर माणसाचा मुख्य उद्देश फक्त जैविक तणाव कमी करणे आणि शांत राहणे हाच असेल, तर मग आपण सुरुवातीला उल्लेख केलेला तो माउंट एव्हरेस्ट चढणारा माणूस असं का करतो? बरोबर प्रश्न आहे. तिथे तर तो स्वतःहून भयंकर थंडी, ऑक्सिजनची कमतरता आणि मृत्यूचा तणाव ओढून घेतो. किंवा लोक मॅरेथॉन का पळतात?
यात कुठलाही तणाव कमी होत नाहीये, उलट तो वाढतोय. मग अशा वर्तनाला हा सिद्धांत कसा स्पष्ट करू शकेल? हाच तो टर्निंग पॉइंट आहे जिथे मानसशास्त्राला आपल्या सिद्धांतांच्या कक्षा रुंदाव्या लागल्या. क्लार्क हलचा सिद्धांत केवळ मूलभूत शारीरिक गरजांपुरता मर्यादित राहतो. अच्छा, म्हणजे तो पूर्ण चित्र दाखवत नाही. नाही, माणसाच्या गुंतागुंतीच्या कृती स्पष्ट करण्यासाठी तो अपुरा पडतो आणि म्हणूनच तिसरा प्रोत्साहन सिद्धांत म्हणजेच इन्सेंटिव्ह थिअरी आणि चौथा अँडफिल्ड किंवा वुडवर्थ यांचा प्राथमिक व दुय्यम प्रेरणा सिद्धांत पुढे आला. हे सिद्धांत काय सांगतात? हे सिद्धांत मान्य करतात की माणूस केवळ नैसर्गिक ताण कमी करण्यासाठी जगत नाही, तर तो दुय्यम किंवा सामाजिक गरजांसाठी जसे की पैसा, मान्यता आणि यश हे बाह्य ताण स्वतःवर ओढवून घेतो. म्हणजे एव्हरेस्ट चढणारा माणूस शारीरिक ताण वाढवतोय, पण तो आपल्या दुय्यम प्रेरणेची म्हणजेच सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वसमाधानाची भूक भागवत असतो. अगदी अचूक ओळखलात. म्हणजे माणूस हा केवळ पोटाची भूक भागवणारा जीव नाहीये, तर त्याच्या अपेक्षांच्या आणि गरजांच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्यांचा विचार करताना थेट आठवण येते ती अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या पदानुक्रम सिद्धांताची. हो, मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स. 1954 मध्ये त्यांनी हा पिरामिडचा स्वरूपातला सिद्धांत मांडला आणि प्रेरणेकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. खरं तर मास्लोचा सिद्धांत हा केवळ मानसशास्त्रातच नाही, तर मानवी अस्तित्वाचा अर्थ समजून घेण्यात एक मैलाचा दगड आहे. त्यांनी मानवी गरजांचे 5 स्तर एका पिरामिडच्या स्वरूपात मांडले. त्यांचा मुख्य नियम असा होता की जोपर्यंत खालच्या स्तरावरील गरजा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माणूस वरच्या स्तराचा गांभीर्याने विचारच करू शकत नाही. म्हणजे एक एक पायरी चढून वर जावं लागतं. हो, या पिरामिडचा सर्वात खालचा पाया म्हणजे शारीरिक गरजा. यात हवा, पाणी, अन्न आणि झोप यांचा समावेश आहे. जो माणूस कित्येक दिवस उपाशी आहे, त्याला तुम्ही तत्वज्ञान किंवा प्रतिष्ठेबद्दल बोलून काहीही उपयोग नसतो. बरोबर, त्याचा मेंदू फक्त अन्नाचा विचार करत असतो. अगदी. आणि एकदा का पोट भरलेलं असलं की माणूस पिरामिडच्या दुसऱ्या स्तरावर जातो, जो की सुरक्षा गरज आहे, नाही का? हो. यात स्वतःचं शारीरिक संरक्षण, आजारांपासून बचाव आणि आर्थिक स्थैर्य म्हणजे हक्काचं घर आणि नोकरी यांचा समावेश होतो. म्हणजे सुरक्षित घर आणि मिळकत असेल तरच माणूस भविष्याचा विचार करू शकतो. बरोबर. आणि या दोन्ही गरजा पूर्ण झाल्यावर माणूस सामाजिक गरजांकडे वळतो. त्याला प्रेम, जिव्हाळा, मित्र आणि कुटुंबाची गरज भासू लागते. आणि या तिन्ही गरजांची पूर्तता झाल्यावर चौथ्या स्तरावर आत्मसन्मान गरज निर्माण होते. आता त्या व्यक्तीला समाजात केवळ राहायचं नसतं, तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. अगदी बरोबर. त्याला मान, प्रतिष्ठा आणि इतरांकडून आदर हवा असतो. समाजातील बहुतांश लोकांचा प्रवास या चौथ्या स्तरापर्यंत येऊन थांबतो, असे या नोट्समध्ये म्हटलंय. हो, पण मास्लोच्या पिरामिडचं सर्वोच्च शिखर आहे तो 5वा स्तर, स्वप्राप्ती किंवा आत्मप्राप्ती गरज, ज्याला आपण सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणतो. हो. हा तो टप्पा आहे जिथे व्यक्ती आपल्यातील सर्वोच्च आणि सर्वोत्तम क्षमतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. इथे त्या व्यक्तीला समाजाच्या टाळ्यांची किंवा प्रतिष्ठेची गरज उरत नाही. अच्छा. ती पूर्णपणे स्वतःच्या मूल्यांनुसार, कल्पकतेनुसार आणि नैतिकतेनुसार जगू लागते. तुम्ही जे मगाशी एव्हरेस्टचं उदाहरण दिलत ना, तो माणूस या 5व्या स्तरावर पोहोचण्यासाठी तो अवाढव्य ताण सहन करत असतो. हे खूपच थक्क करणार आहे. आणि या सिद्धांताचा व्यावहारिक आयुष्यात, विशेषतः शिक्षणात कसा वापर होतो हे पाहणं खरोखरच डोळे उघडणार आहे. कसं काय? उपलब्ध माहितीनुसार शिक्षकांनी केवळ विषय शिकून चालत नाही, तर त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रेरणेच्या स्तरांची जाणीव असणं आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी वर्गात सतत लक्ष देत नसेल किंवा वारंवार चुका करत असेल, तर त्याचा अर्थ तो अभ्यासात कच्चा आहे असा थेट होत नाही. कदाचित तो मास्लोच्या पिरामिडच्या खालच्या स्तरांवर कुठेतरी अडकला असेल. हो, अगदी शक्य आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या घरात सतत भांडणे होत असतील, घरचं वातावरण असुरक्षित असेल, म्हणजे त्याची सुरक्षा गरज अपूर्ण असेल, किंवा त्याला घरून पुरेसं खायला मिळत नसेल, म्हणजे शारीरिक गरज अपूर्ण असेल. बरोबर. तर अशा वेळी त्याचा मेंदू सतत एका धोक्याच्या सावटाखाली असतो. अशा भयभीत अवस्थेत असलेला मेंदू गणिताची समीकरणं सोडवण्यासाठी लागणारी ऊर्जा कशी काय निर्माण करू शकेल? जोपर्यंत त्याचा पायाच मजबूत नाही, तोपर्यंत त्याच्याकडून उच्च दर्जाच्या अभ्यासाची अपेक्षा करणं हेच मुळात चुकीचं ठरेल, नाही का? हाच या सर्व चर्चेचा सर्वात मोठा निष्कर्ष आहे. बघा, शिक्षण हे केवळ बुद्धीशी संबंधित नसून ते थेट विद्यार्थ्याच्या मानसिक आणि भावनिक सुरक्षिततेशी जोडलेलं असतं.
अगदी खरंय. एका शिक्षकाची भूमिका ही केवळ माहिती देणाऱ्याची नसते, तर विद्यार्थ्याला त्या पिरॅमिडच्या खालच्या पायऱ्यावरून हळुवारपणे वर आणत त्याच्यात स्वप्राप्तीची आवड निर्माण करणाऱ्या एका मार्गदर्शकाची असते. विद्यार्थ्याला वर्गात एक सुरक्षित वातावरण देणं, जिथे त्याला चुका करण्याची मुभा असेल आणि अपयश पचवून पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळेल, हेच खऱ्या शिक्षणाचं आणि प्रेरणेचं अंतिम ध्येय आहे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर मानवी प्रेरणेचा हा जो सगळा प्रवास आहे तो एका अत्यंत साध्या जैविक गरजेतून सुरू होतो. हो. त्यानंतर तो अस्वस्थता, प्रयत्न, सामाजिक मान्यता अशा अनेक वळणांवरून जात शेवटी स्वतःच्या अस्तित्वाचा सर्वोच्च अर्थ शोधण्यापर्यंत म्हणजेच स्वप्राप्तीपर्यंत येऊन पोचतो. अगदी सुरेख सारांश मांडलात तुम्ही. हा संपूर्ण प्रवास खरोखरच थक्क करणारा आणि मानवी मनाची अथांगता दर्शवणारा आहे. पण ह्या सगळ्या तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध चर्चेनंतर जाता जाता मला एक अत्यंत रंजक आणि थोडासा बंडखोर विचार इथे मांडायचा आहे. अरे वा, कोणता विचार? बघा, मास्लोचा सिद्धांत आपल्याला सांगतो की माणूस एका क्रमानेच वर जातो. आधी भूक मिटते, मग सुरक्षा मिळते, मग प्रतिष्ठा आणि शेवटी स्वप्राप्ती. पण मग त्या भुकेल्या कलाकाराचं किंवा ज्याला आपण स्टार्विंग आर्टिस्ट म्हणतो त्याचं काय? किंवा एखाद्या वेड्या शास्त्रज्ञाचं काय? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? एखादा चित्रकार किंवा लेखक असा असतो जो स्वतःची भूक, सुरक्षित निवारा आणि सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी पूर्णपणे पणाला लावतो. तो महिनोमहिने उपाशीपोटी हलाखीत राहून केवळ आणि केवळ आपल्या कलेसाठी किंवा शोधासाठी संपूर्ण आयुष्य वेचतो. हो, अशी उदाहरणे आहेत. अशा वेळी तो मास्लोच्या पिरॅमिडच्या खालचा अत्यंत महत्वाच्या पायऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून थेट शिखरावर म्हणजेच स्वप्राप्तीवर जाऊन बसतो. हा खरोखरच खूप वेगळा दृष्टिकोन आहे. तर मग मानवी आवड, एखादा ध्यास किंवा एखादं वेड हे इतकं शक्तिशाली असू शकतं का, जे मानसशास्त्राचे आणि उत्क्रांतीचे हे सगळे तर्कशुद्ध नियमही मोडून काढेल? हा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा माणसाची आंतरिक प्रेरणा त्याच्या जैविक गरजांवरही मात करते, तेव्हा तो मेंदूचा कोणता अद्भुत खेळ असतो. याच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. मानवी मनाच्या या अदृश्य शक्तींचा शोध असाच चालू राहील. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करावा.